हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की AWS EC2 इन्स्टन्स RHEL9 मशीनमध्ये जेन्किन्स सर्व्हरचे इन्स्टॉलेशन कसं करतात. तर चला तर स्टार्ट करूया. तर त्यासाठी EC2 मध्ये जाऊन इन्स्टन्समध्ये जाऊन EC2 लॉन्च इन्स्टन्सेस इथे नाव देणार RHEL9 मशीनला. जो नाव लक्षात असेल, तुमच्या लक्षात राहू शकतं, ते नाव तुम्ही असाइन करू शकता. तर मी इथे नाव देतो जेन्किन्स सर्व्हर इन्स्टॉलेशन RHEL9. ठीक आहे. इथे रेडहॅटमध्ये इन्स्टॉलेशन करतो. रेडहॅटची मशीन सिलेक्ट करणार. तर RHEL9 लेटेस्ट मशीन आहे रेडहॅटची. ती इथे ॲटोमॅटिक येऊन जाणार फ्री टायर अकाउंटमध्ये, फ्री टियरमध्ये. इथे नवीन एक की आहेत ऑलरेडी, पण मी इथे नवीन की क्रिएट करत आहे. तर त्यासाठी बघा .pem हे SSH साठी यूज होतात आणि पुट्टी यूज करायची असेल .ppk यूज करावे लागेल सिलेक्ट करून. ठीक आहे. तर इथे की पेअरला एक नाव असाइन करता, जे मशीनचे नाव आहे त्याच पद्धतीने मी नाव असाइन करता की जे लक्षात असेल. तर इथे .ppk कारण की मी पुट्टी यूज करणार आहे. मला पुट्टी इझी वाटतो आणि चांगलं पण वाटतं यूज करायला, त्याच्यामुळे. तर .ppk असेल की, तर की पेअर इथे डाउनलोड होऊन जाणार. तर इथे रोल ॲड करणार, काही SSH HTTP HTTPS. तर इथे आणखी एक इथे सबनेट सिलेक्ट करणार. इथे आणखी 2 रूल ॲड करणार, ICMP पिंग करण्यासाठी आणि ऑल ट्रॅफिक अलाउसाठी. तर ICMP एनीवेअर. आणखी एक ॲड करणार ऑल ट्रॅफिक एनीवेअर. तर इथे मशीन लॉन्च होत आहे. असं सर्वे आहे AWSच्या इन्स्टॉलचा. तर याला क्लोज करणार. रिफ्रेश करणार. इथे जेवढ्या मशीन मी क्रिएट केल्या ते सर्व इथे दिसत आहे. तर इथे बघा जेन्किन्स सर्व्हर क्रिएट झालेली आहे, रनिंगमध्ये आहे. 2x2 चेक्स येणार, मशीन रेडी होणार तेव्हा. आणखी एक वेळा रिफ्रेश करणार. रनिंगमध्ये असेल तरी आपण पुट्टीमध्ये ॲक्सेस करू शकतो. 2x2 काही सेकंदामध्ये येऊन जाणार ते. पब्लिक IP कॉपी करणार. पुट्टी चॅनलला ओपन करणार. लोड की सिलेक्ट करून ओपन करणार. सेव्ह प्रायव्हेट की, येस. तिथे कीला एक नाव असाइन करणार. तुम्हाला जो आपल्या पद्धतीने जो योग्य नाव वाटतं तो तुम्ही असाइन करा. मी मशीनचेच नाव देत आहे, जे केलं ते, कारण लक्षात असलं पाहिजे. पुट्टी चेनमध्ये एकच वेळा की आपल्याला जनरेट करावी लागतो. त्याच्यानंतर आपण मग डायरेक्ट पुट्टीमध्ये जाऊनच की सिलेक्ट करतो डायरेक्ट. सेव्ह. आता पुट्टी ओपन करणार. पेस्ट SSH ऑथ क्रेडेन्शियल, जे नावाने की सिलेक्ट बनवली होती ते की सिलेक्ट करणार. इथे ओपन, ॲक्सेप्ट. तर EC2 यूजर नावाने लॉग इन करणार. रेडहॅटच्या मशीनला EC2 यूजरनेच लॉग इन करावं लागते. आणि उबंटू मशीन असली तर उबंटू नाव देऊन
लॉग इन करावं लागते. रूट युजर बनून जाणार. रूटर युजर बनण्यासाठी सुडो एसयू म्हणजे सुडोचा मिनिंग होतो सुपर युजर डू, एसयूचा होतो स्विच युजर. आणि उबंटूमध्ये लॉग इन करायचे असेल तर उबंटू नाव द्यावं लागेल आणि इथे सुडो एसयूच्या जागी सुडो -i द्यावं लागेल. त्याच्याने तुम्ही रूट युजर बनून जाल. इथे मशीन कोणतं वर्जन आहे ते चेक करणार. कॅट ETC रेडर रिलीज पण लिहिता येते किंवा OS रिलीज पण लिहिता येते. तुम्ही देऊ शकता OS रिलीज किंवा रेडर रिलीज पण नाव देऊ शकतो इथे. तर इथे आपलं मशीनचं नाव काय आहे, वर्जन काय ते आपल्याला शो होणार. नाव सेट करत आहे. मशीनला एक नाव असाइन करत आहे. होस्टनेम CTL सेट. होस्टनेम सेट करण्यासाठी आपल्याला कमांड द्यावी लागेल. होस्टनेम CTL सेट -होस्टनेम जे नाव तुम्हाला द्यायचे असेल ते तुम्ही असाइन करू शकता. तर मी इथे मशीनला नाव देत आहे जेनकिन्स -server.nitesh.local. ठीक आहे. एक्झिट करणार नाव रिफ्लेक्ट व्हायसाठी. तिथे जे IP ॲड्रेस आहे तिथे आपलं नाव शो होणार. एक्झिट आणि लॉग इन करणार. सुडो -su नी रूट युजर बनून जाणार. तर इथे बघा जे नाव असाइन केलं ते नाव इथे आपल्याला दिसून जाणार. तिथे नवीन टॅब ओपन केला आहे. इनॅक्टिव्ह सेशन झालं तर डुप्लिकेट सेशन ओपन केलं आहे. तर इथे मशीनला पहिले अपडेट करणार की जे काही डिपेंडन्सी असेल ते रिसॉल्व होऊन जाणार आणि जे पॅकेजची आपल्याला गरज आहे ते पण पॅकेज इथे इन्स्टॉल होऊन जाणार. तर त्यासाठी मशीनला पहिले अपडेट करणार किंवा पॅच पण म्हणतात. तर त्यासाठी कमांड असते yum update -y. तर -y यासाठी देता की नंतर तो आपल्याला आणखी प्रॉम्प्ट करतो यससाठी वायसाठी. तर मी इथे स्टार्टिंगलाच y देतो. तर आता आपण जावाचे पॅकेज इन्स्टॉल करणार. यम किंवा DNF या दोन्ही कमांड्स यूज करू शकता. तर इथे स्टार्टिंगला मी पाहतो की DNF utils नावाचे पॅकेज इथे इन्स्टॉल आहे काय. तर ऑलरेडी हा पॅकेज बाय डिफॉल्ट इन्स्टॉल राहतो. ही कमांड तुम्ही यूज करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. रेपॉजिटरी कॉन्फिगर आहे का नाही आहे ते बघणार पहिले. ही रेपॉजिटरी कॉन्फिगर असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर रेपॉजिटरी म्हणजे ॲपस्ट्रीम आणि बेस OS हे पॅकेज इथे अवेलेबल आहे. रेपॉजिटरी अवेलेबल आहे आणि एक्स्ट्रा पॅकेज पण अवेलेबल आहे. इनेबलमध्ये बघू शकता. तर इथे जावाच्या पॅकेज इन्स्टॉल करत आहे कारण की जेनकिन्स इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला जावाच्या पॅकेजची खूप मोठी गरज राहते. विदाऊट जावा तुम्ही जेनकिन्स इन्स्टॉल नाही करू शकणार. तर त्यासाठी जावाच्या पॅकेज इन्स्टॉल करत आहे. तर इथे जावाचा पॅकेज इन्स्टॉल होता तुम्ही बघू शकता. तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करत असेल जसं मी करत आहे त्या सेम कमांड यूज करून तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकता आणि आपलं जेनकिन्स सर्व्हर RHEL 9 मध्ये इन्स्टॉल करू शकता. सेम कमांड आहे. पूर्ण प्रॅक्टिकल करून
करून बघितलेला आहे आणि पूर्ण स्टेप क्लिअर आहेत. जावा हायफन वर्जन कमांडने जावा इन्स्टॉल झालं की नाही ते चेक करणार. तर इकडे आपल्याला जावाचे वर्जन पण दिसणार आणि इन्स्टॉल झालं की नाही ते पण दिसणार. तर लॉंग टर्म सपोर्ट आहे आपल्याकडे 11.0.23 पॅकेज इथे इन्स्टॉल झालेलं आहे. तर आता आपण jenkins.io मध्ये जाणार, गुगलमध्ये सर्च करणार, जेनकिन्समध्ये जाणार, इथे डॉक्युमेंट्समध्ये जाणार, इथे इन्स्टॉलिंग जेनकिन्स, इथे लिनक्सवर क्लिक करणार. इथे तुम्हाला काय रिक्वायरमेंट राहते मशीनसाठी ते इथे दिसून जाणार. पण ऑलरेडी AWSमध्ये काही ऑलरेडी कॉन्फिगरेशन खूप प्रमाणात चांगलं आहे. इथे जसं जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जोरदार इथे कॉन्फिगरेशन आहे. तर इथे तुम्हाला रेड हॅट, उबंटू याचे सर्व तुम्हाला कमांड इथे मिळून जाईल. जसं तुम्ही उबंटूमध्ये करताल उबंटूचे कमांड यूज करू शकता. रेड हॅट म्हणजे फेडोरा डिस्ट्रीब्युशन. तर त्या फेडोरा डिस्ट्रीब्युशनमध्ये जाऊन तुम्ही आता RHEL 9मध्ये इन्स्टॉल करता तर RHEL 9ची इथे कमांड मिळून जाणार. तर त्यासाठी 1 बाय 1 कॉपी आणि पेस्ट करणार. ह्या कमांड यूज नाही केला तर एरर शो होतो, जेनकिन्स सर्व्हर इन्स्टॉल नाही होणार. तर त्यासाठी ह्या कमांड 1 बाय 1 कॉपी करून पेस्ट करणार. आणि ह्या कमांड नाही यूज नाही केलं तर तुम्हाला डायरेक्ट एरर शो करून देणार जेनकिन्स सर्व्हर. इथे काय म्हणतात कमांड नॉट फाउंड, हा एरर नाही. इथे wget कमांड पॅकेज जो आहे तो आपल्याला इथे इन्स्टॉल करावा लागेल, कारण wget तो या कमांडला ओळखत नाही की काय आहे बा कमांड. तर आपल्याला wgetच्या पॅकेज पहिल्याला इन्स्टॉल करावं लागेल. त्याच्यानंतर तो हे जे कमांड आहेत हे रन होणार. तर त्यासाठी wgetच्या पॅकेज इन्स्टॉल करणार. कॉपी करणार सेकंड कमांड, पेस्ट करणार. थर्ड कमांड कॉपी करून पेस्ट करणार. अपग्रेड करणार. जे काही पॅकेज नवीन आले आहेत वर्जन वगैरे ते पूर्ण अपग्रेड होऊन जाणार. इथे फॉन्ट कॉन्फिग इन्स्टॉल करणार पॅकेज. त्यानंतर आपण जेनकिन्सचं पॅकेज इन्स्टॉल करणार. ह्या कमांड गुगल सर्च करून jenkins.io मध्ये जाऊन ह्या कमांड रन नाही केलं तर जेनकिन्सचे पॅकेज इन्स्टॉल नाही करत हा एरर शो करतो. त्याच्यामुळे हे नवीन ह्यावाले ज्या कमांड आहेत हे आपल्याला कमांड चालवावे लागतात. इथे पहिले जे काही व्हिडिओ बघितलं असेल तर ह्या कमांड तिथे रन नाही करत होते, पण आता ह्या कमांड आपल्याला रन करावं लागत आहे जेनकिन्स इन्स्टॉल करावासाठी. 3 वेळा पेस्ट झाली. तर इथे जेनकिन्सचं पॅकेज इन्स्टॉल होत आहे. 62 MB किती 89 MBचे आहे पॅकेज. तर जेनकिन्सच्या पॅकेज इथे इन्स्टॉल झाला आहे. त्यानंतर आपण डेमॉनला रिलोड करणार. कॉपी आणि पेस्ट.
त्यानंतर इनेबल करणार, ही स्टार्ट आणि इनेबल करणार सर्व्हिसला. तर त्यासाठी एकच कमांड यूज करत आहे, सिस्टम सिटीवर इनेबल हायपन नाऊ जेनकिन्स. ही जी एकच कमांड यूज करता, नाहीतर तुम्हाला 2 कमांड यूज करावं लागेल स्टार्ट आणि इनेबलसाठी. तर इथे मी एकच कमांड यूज करता, सिस्टम सिटी इनेबल हायपन नाऊ दिलं तर हे एकच कमांड दोन्ही कमांडचं काम करते. हायपन नाऊ इनेबल लिहू तर स्टार्ट आणि इनेबल पण होऊन जाणार सर्व्हिस. तर मी डुप्लिकेट टॅब ओपन करत आहे, लॉग इन करणार, EC2 हायपन यूजर आणि रूट यूजर बनणार. पुन्हा ती कमांड चालवून बघणार. ती कमांड सेशन एक्सपायर झालं होतं त्यामुळे डुप्लिकेट सेशन ओपन केलं. तर ती कमांड आणखी रन करून बघणार, सिस्टम सिटीवर इनेबल हायपन नाऊ जेनकिन्स. तर या कमांडनी सर्व्हिस स्टार्ट अँड रनिंग होऊन जाणार. तिथे स्टेटस चेक करणार, ॲक्टिव्ह रनिंग आहे की नाही आहे, सर्व्हिस रन झाली की नाही झाली. तर इथे स्टेटस चेक करणार. तर इथे सर्व्हिस रनिंग आणि इनेबल आणि ॲक्टिव्ह पण आहे. बघा ॲक्टिव्ह रनिंग दिसत आहे इथे. ठीक आहे, Ctrl+C प्रेस करून बाहेर रूट युजरमध्ये येऊन जाल, क्लोज करा, Ctrl+C प्रेस करा. इथे फायरवॉलमध्ये जेनकिन्सचं पोर्ट ॲड करणार. तर त्यासाठी कमांड आहे फायरवॉल हायपन CMD हायपन यार्ड हायपन पोर्ट इक्वल टू जेनकिन्सचा पोर्ट नंबर असतो 8080/TCP. आणखी स्पेस देणार, हायफन झोन इक्वल टू पब्लिक आणि हायफन परमनंट स्पेस देऊ. परंतु ही कमांड रन नाही करणार. का बरं? कारण की इथे फायरवॉलच्या कमांड रन करण्यासाठी आपल्याला फायरवॉल डीचा पॅकेज इन्स्टॉल करावा लागतो. तर इथे फायरवॉल डीचं पॅकेज इन्स्टॉल नाही आहे. तर बघा कमांड नॉट फाउंड. का बरं? फायरवॉल डीचं पॅकेज इथे इन्स्टॉल करावं लागेल. तर त्यासाठी मला आता फायरवॉलचे डी पॅकेज इन्स्टॉल करून त्यानंतर ह्या कमांड रन करणार. तर त्यासाठी आता मी फायरवॉल डी पॅकेज इन्स्टॉल करतो. फायरवॉलला रन करण्यासाठी फायरवॉल डीचं पॅकेज असतं. तर इथे फायरवॉल डीचं पॅकेज इन्स्टॉल करा.
डुप्लिकेट सेशन ओपन करना, EC2 हायफन युजर देऊन लॉग इन करणार, सुडो su करून रूट युजर बनणार. D हायफन Y. तर इथे फायरवॉल डीचं पॅकेज इन्स्टॉल झालेलं आहे. आता फायरवॉलची कमांड यूज करणार, जी पोर्ट नंबर ॲड करतो ती कमांड. त्यासाठी कमांड आहे फायरवॉल हायफन cmd हायफन हायफन ॲड हायफन पोर्ट इक्वल टू 8080/TCP हायफन हायफन झोन इक्वल टू पब्लिक हायफन हायफन परमनंट. ही कमांड आहे फायरवॉलची. रनिंग करावं लागेल. त्यासाठी आपल्याला आता फायरवॉलची सर्व्हिस रन नाही, त्याच्यामुळे आपल्याला एरर शो करतात. फायरवॉलची सर्व्हिस आपल्याला रन करावी लागेल. त्यासाठी फायरवॉलची सर्व्हिस रन करण्यासाठी आपल्याला सिस्टम सिटीबल इनेबल हायफन हायफन नाव फायरवॉल डी या कमांडने सिस्टम रन पण होणार आणि सर्व्हिस स्टार्ट पण होणार. इनेबल पण आणि सर्व्हिस स्टार्ट पण होऊन जाणार या कमांडने. आता स्टेटस चेक केलं तर आपल्याला सर्व्हिस रनिंग आणि ॲक्टिव्ह दिसून जाणार. त्यासाठी कमांड आहे सिस्टम सिटीबल स्टेटस फायरवॉल डी. तर बघा सर्व्हिस ॲक्टिव्ह रनिंग आहे, इनेबल पण आहे. आता पोर्ट नंबर ॲड करणार. तर आता पोर्ट नंबर ॲड करणं सक्सेस. आता फायरवॉलला रिलोड करणार. फायरवॉल हायफन cmd हायफन हायफन रिलोड. त्यानंतर फायरवॉलच्या सर्व्हिसला आपण लिस्ट करणार. तर त्यासाठी फायरवॉल हायफन cmd हायफन हायफन लिस्ट हायफन ऑल. आता इथून आपण पब्लिक IP कॉपी करणार मशीनची, AWS मशीनची पब्लिक IP कॉपी करणार. कॉपी करून गुगलमध्ये सर्च बारमध्ये पेस्ट करणार, कोलन देऊन 8080 पोर्ट नंबर देणार, जो पोर्ट नंबर आपण फायरवॉलमध्ये ॲड केला आहे. तर आपल्याला जेनकिनचं सर्व्हिसचं पेज दिसून येणार. ठीक आहे, सर्व्हरचं इन्स्टॉलेशन झालं आहे. तर आता इथून ही जो पाथ आहे इथून कॉपी करणार आणि आपल्या टर्मिनलमध्ये जाऊन पाथला पेस्ट करणार. त्याच्यासमोर कॅट लिहिणार. त्याच्याने आपल्याला पासवर्ड माहिती होणार की पासवर्ड काय आहे आणि तो पासवर्ड कॉपी करून तो तिथे पेस्ट करणार. ही सर्वात इझी मेथड आहे. नाहीतर जो जसं पाथ दिलं त्याच्यानुसार तुम्ही 1 बाय 1 गुगल याच्या विंडोजमध्ये जाऊन तुम्हाला तिथे पासवर्ड मिळेल. पण खूप स्टेप बाय स्टेप जावं लागते. इथे ही सर्वात इझी मेथड आहे. कॅट करा आणि पाथ पेस्ट करा, तर तुम्हाला इथे पासवर्ड दिसून जाणार. पाथला कॉपी करणार आणि जे सेशन एक्सपायर झाले होते ते वाले त्यांना क्लोज करणार आणि इथे पाथ पेस्ट करणार.
समोर आणि पाथ पेस्ट करणार. तर इथे आपल्याला पासवर्ड मिळून जाणार. पासवर्ड कॉपी करणार आणि तो पेस्ट करणार ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्डमध्ये. ठीक आहे. त्यानंतर समोरचे दोन कंटिन्यूला क्लिक करणार. समोर दोन ऑप्शन येणार. इथे नेवर करणार. इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन किंवा सिलेक्ट प्लगइन्स टू इन्स्टॉल. तर आपण इथे इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन इन्स्टॉल करणार, नाहीतर तुम्ही सिलेक्ट करून प्लगइन इन्स्टॉल करू शकता. तर मी इथे इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन इन्स्टॉल करता. जे जे त्याला रिक्वायरमेंट आहे ते प्लगइन इन्स्टॉल करून घेणार. आणि तुम्हाला आपल्या मताने इन्स्टॉल करायचे असेल प्लगइन तर तुम्ही इन्स्टॉल सिलेक्टेड प्लगइनला यूज करू शकता. तर मी इथे ज्यांना जे पॅकेज यांना रिक्वायरमेंट आहे प्लगइन्समध्ये ते तिथे इन्स्टॉल करण्यासाठी मी सजेस्टेड प्लगइन इन्स्टॉल करत आहे. इथे यूजर नेम देणार, पासवर्ड देणार. तिथे फर्स्ट ॲडमिन यूजर क्रिएट करतात, रूट यूजर की ज्या नावाने आपण मशीनमध्ये लॉग इन करणार आहोत रूट यूजरने. कन्फर्म पासवर्ड देणार. इथे ईमेल आय डी पण देणार खाली. फुल नेममध्ये नितेश देत आहे, ईमेल आय डी देत आहे. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करणार. सेव्ह अँड फिनिश. तर इथे स्टार्ट युजिंग जेनकिन्स, इथे आपला जेनकिन्सचा डॅशबोर्ड येऊन जाणार. तर बघा जेनकिन्सचा डॅशबोर्ड येऊन गेला, म्हणजे आपला जो कॉन्फिगरेशन आहे जेनकिन्स सर्व्हरचा तो पूर्णपणे योग्य रीतीने झाला आहे. इथे आपल्याला कुठेच एरर बघायला नाही मिळाला आहे. तर तुम्हाला जेनकिन्स सर्व्हर इन्स्टॉल करायचे असेल RHEL 9 मध्ये तर हे 1 by 1 कमांड यूज करून तुम्ही जेनकिन्स सर्व्हर इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे. इथे लॉग इन पासवर्ड देऊन तुम्ही यूजर नेम आणि पासवर्ड देऊन जेनकिन्स सर्व्हरमध्ये लॉग इन करू शकता. थँक्यू.